भाजपा हायकमांडने पुण्यातील आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागितलंय आणि या रिपोर्ट कार्ड वरूनच कुणाला तिकीट मिळणार आणि कुणाचं तिकीट कापलं जाणार हे ठरणार आहे। पुण्यातील आमदारांच्या रिपोर्ट कार्डचं प्रकरण आपण बघूयात या रिपोर्टमध्ये। भाजप श्रेष्ठींनी पुण्यातील आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं। पुण्यातील भाजपा आमदारांना उमेदवारी जाण्याची चिंता। अजितदादांची महायुतीत एंट्री, भाजपा आमदारांना भीती। भाजपाच्या हेडमास्टरनी पुण्यातील आमदारांच्या गेल्या 5 वर्षातील कामगिरीचं रिपोर्ट कार्ड मागवलंय। नापासचा शिक्का बसून तिकीट कापलं जाऊ नये म्हणून कामकाजाची गोळाबेरीज करण्यासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे। चंद्रकांत पाटलांनीही हा रिपोर्ट अत्यावश्यक असल्याचं म्हटलंय की अन्य पक्षाप्रमाणे निवडणुकीपुरतं लोकांची कामं असं न होता पूर्ण आपली टर्म ही लोकांना समाधान देणारी झाली पाहिजेत। आणि त्यामुळे नॉट ओन्ली पुणे, सगळ्या स्तरावर सगळ्या शहरांचा सगळ्या जिल्ह्यांचा अशा प्रकारचा परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड, त्यांचा कामगिरीचा रिपोर्ट हा घेतला जातो। रिपोर्ट कार्डवर नापासचा शिक्का लागला तर उमेदवारी जाण्याची भीती भाजपा आमदारांना आहे। पुणे शहरात एकूण 8 मतदारसंघ आहेत, त्यापैकी 7 मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत। कोथरूडमध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे, खडकवासला विधानसभा मतदारसंघात भीमराव तापकीर आणि पुणे कंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे हे भाजपाचे 5 आमदार आहेत। वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे आणि हडपसरमध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 2 आमदार आहेत। कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत। अजित पवार हे महायुतीत सामील झाल्यानंतर पुण्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय, त्यामुळे जागा वाटपावेळी भाजपाकडून रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला जाणार आहे। वडगाव शेरी, हडपसर हे मतदारसंघ भाजपा आणि अजित पवार गटासाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे। मागील विधानसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला होता। वडगाव शेरीत जगदीश मुळीक यांचा सुनील टिंगरे यांनी पराभव केला होता। टिंगरे यांनी केलेला पराभव मुळीक यांच्या जिव्हारी लागला होता। या निवडणुकीत मुळीक उमेदवारी मिळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील, तर हडपसरमध्ये चेतन तुपेंनी योगेश टिळेकर यांचा अवघ्या 2820 मतांनी पराभव केला होता, त्यामुळे योगेश टिळेकर उमेदवारीसाठी प्रयत्नशील असतील। हे दोन्ही मतदारसंघ सोडण्याची वेळ आल्यास अजित पवार खडकवासला मतदारसंघावर दावा करण्याची ही शक्यता आहे। खडकवासला मतदारसंघ भाजपा आमदार भीमराव तापकीर यांच्या ताब्यात आहे। गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सचिन दोडके अवघ्या 2595 मतांनी पराभूत झाले होते, त्यामुळे अजित पवार खडकवासल्याच्या जागेवर दावा करू शकतात। पुण्यातील जागा वाटपाचं गणित भाजपा आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर आता ठरणार आहे, त्यामुळे खराब रिपोर्ट कार्ड दाखवून भाजपा आमदारांना आपलं तिकीट कापायचं नाही आहे। दुसरीकडे अजित पवार गट सर्व मतदारसंघातील आपली ताकद पोखरून घेत आहे। आता भाजपाच्या कोणत्या आमदारांना रिपोर्ट कार्डचा फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।